अतिक्रमण भोवले, बुधल्याच्या उपसरपंचांची खुर्ची गेली, अप्पर आयुक्तांचा अंतिम शिक्कामोर्तब. कळमेश्वर तालुक्यातील बुधला ग्रामपंचायतीने उपसरपंच भूषण प्रल्हाद बहादुरे यांना सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केल्याप्रकरणी अखेर पदावरून पायउतार व्हावे लागले. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला अपात्रतेचा आदेश कायम ठेवत अप्पर आयुक्तांनी त्यांचे अपील फेटाळून लावत अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलाय. बुधला ग्रामपंचायतीचे माजी कर्मचारी दिवंगत विनोद सुखदेव नेहारे यांच्या पत्नी सुरेखा विनोद नेहारे यांनी पतीच्या मानधन व नोकरी संदर्भातील प्रलंबित प्रश्नांसाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत उपसरपंच भूषण बहादुरे हे शासकीय स्तरावर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेला मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला होता. या प्रकरणी तहसीलदारांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालात शासकीय रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी भूषण बहादुरे यांना अपात्र ठरवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात बहादुरे यांनी अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल करून दाद मागितली होती, मात्र उपलब्ध पुरावे, चौकशी अहवाल आणि दोन्ही बाजूंची मते विचारात घेत अप्पर आयुक्तांनी 27 मे रोजी हे अपील फेटाळून लावले आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा आदेश कायम ठेवला. या संपूर्ण कायदेशीर लढाईत तक्रारदार सुरेखा नेहारे यांची बाजू अधिवक्ता निलेश अशोकराव गजभिये यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांच्या सशक्त युक्तिवादामुळे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेली. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.